महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ झाला, त्या संदर्भातली बातमी आहे। डबल महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारलेली आहे। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केल्याचा आरोप करण्यात येतोय। महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत खोळंबलेली आहे। माती विभागामधून महेंद्र गायकवाड तर गादी विभागामधून पृथ्वीराज मोहोळ अंतिम फेरीत दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय। उजव्या बाजूला दृश्यांमध्ये याच कुस्तीवरून निकालानंतर वाद झालेला होता आणि त्यानंतर शिवराज राक्षेनं आक्षेप घेत रेफरींना लाथ देखील मारली आणि कॉलर देखील खेचलेली होती आणि त्यानंतर एकूणच गोंधळ झाला। पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलेला होता। शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर खेचली आणि त्यानंतर लाथ देखील मारली होती। पंचांनी दिलेला निर्णय हा चुकीचा आहे आणि मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणूनच त्यांनी हा निर्णय दिला, असे आरोप शिवराज राक्षेनं त्यानंतर केले। काय आक्षेप आहे तुमचा, काय सांगा? स्पर्धेचे दोन्ही खांदे जर टेकले तर कुस्ती दिली जाते आणि तुम्ही आम्हाला रिमो दाखवा, रिमो मध्ये जर माझे दोन्ही खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे। पंचांनी या ठिकाणी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि जर अन्याय माझ्यावर हा झाला ना तर देव त्यांच्याकडे बघून घेईन 100%, ज्याच्या कर्माची फळ त्याला भेटणारच। कशामुळे अन्याय झाला असं वाटतं? कशामुळे? पुणे जिल्ह्याचा मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून तर अन्याय झाला ना माझ्यावर। पण तुम्ही ज्यावेळेला पंच होते ते पंचांवर तुम्ही लाथ मारलेली आहेत, त्यांनी निर्णयच खोटा दिला तर पंचांचा जर ऑब्जेक्शन टाकलं, पंचांचं काम आहे की बाबा सर्वांनीच निर्णय घ्यायचा की रिमो बघून आणि मग निर्णय द्यायचा असतोय। रिमो तुम्ही बघितलं नाही, डायरेक्ट तुम्ही रेड विन दाखवलाय आणि डायरेक्ट त्याचा हात वर झालाय म्हणल्यावर मग काय करणार आम्ही? तुम्ही आयोजकांकडे तक्रार दाखल करणार आणि हे आमचे कोच आहेत, कोच बोलते हे। तर पैलवान शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारली। महाराष्ट्र केसरीच्या गादी विभागाच्या अंतिम सामन्यामध्ये अभूतपूर्व गोंधळ माजला होता। गादी विभागात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना झाला। पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं आणि त्यानंतर राक्षेनं पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला। पंचानं आक्षेप फेटाळत पृथ्वीराज मोहोळलाच विजयी घोषित केल्यानं राक्षेला राग अनावर झालाय। त्यानंतर शिवराज राक्षेनं पंचाची कॉलर पकडली आणि लाथ मारली। काका पवारांचा पैलवान म्हणून शिवराजला पराभूत त्यानं केलं आणि काका पवारांचा आरोप आहे कुस्ती पूर्ण होण्याआधीच पंचांनी निर्णय दिला आणि काका पवारांचा हा आरोप आहे। माझे दोन्ही खांदे टेकलेले नसताना देखील पराभूत घोषित केलंय, असा आरोप शिवराज राक्षेनं केलाय।